बिहार निवडणुकीचा निकाल आता दाखवला जातोय। एकूण ट्रेंड जे आहेत, कल जे आहेत ते हाती येतात। 243 जागांपैकी 243 जागांपैकी 200 जागांवर सध्या NDA जे आहे तर म्हणजे भाजप आणि जदयू हे आघाडीवर आहेत आणि एकूणच असं लक्षात येतं की NDAचं सरकार बिहारमध्ये स्थापन होतं आहे। तर या निकालाकडे जेव्हा आपण बघू तेव्हा असं लक्षात येईल की बिहारमध्ये मतचोरीचा जो मुद्दा आहे तो मुळीच चाललेला नाही आहे आणि काँग्रेसचं जे राजकारण आहे किंवा काँग्रेसचा जो निवडणुकीच्या प्रचाराचा रोग जो होता तो निव्वळ मतचोरी भोवतीच फिरत राहिला। त्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले पण मतचोरीचा मुद्दा हा काही चाललेला नाही आहे। दुसरीकडे जे ग्राउंडवर जी काही परिस्थिती होती तर ती भाजपने बऱ्यापैकी आपल्या विरोधकांना जेरीस आणल्याचं दिसतं। म्हणजे कसं की संयुक्त जनता दलाचे असे वेगवेगळे भाग झालेलेच आहेत ऑलरेडी, तर त्याचा फायदा त्यांना मिळाला। शिवाय रामविलास पासवान यांचं जे चिरंजीव आहेत तर चिराग पासवान, तर त्यांच्या पक्षाने पण बऱ्यापैकी या निवडणुकीत मतं मिळवलेली दिसत आहेत आणि काँग्रेस राजद ह्यांना मोठा फटका बसलेला दिसतोय। इवन तेजस्वी यादव निवडून येतील की नाही अशी शंका सध्या तरी एकूण जे कल लक्षात घेता दिसून येते। मुळात मुद्दा असा आहे की बिहार हे खूप मागासलेलं राज्य आहे। बिहारमधली बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न आहे। बिहार आम्ही प्रत्यक्ष जाऊन फिरलो आहे पूर्ण बिहार, पण तिथलं एकूण जी बिहारचे जे प्रश्न आहेत तर ते असे बेरोजगारी, गरिबी, दारिद्र्य या भोवती वर्षानुवर्षे फिरत आहेत। तर त्यातनं असं दिसतं की त्या प्रश्नाचे काही कोणी उत्तरं शोधलेली नाही आहेत आणि या निवडणुकीत हे प्रश्न तर खरंच बाजूलाच पडले। जे मूलभूत प्रश्न आहेत बिहारचे तर ते बाजूला पडले आणि प्रश्न असे पुढे आले की मतचोरीचा मुद्दा आला, शिवाय महिलांना 10,000 रुपये देण्याचा मुद्दा आला। तर हे मुद्दे आणि त्यात म्हणजे हे जो आहे धार्मिक कलह हा सुद्धा एक मुद्दा होता। तर या मुद्द्यामध्ये NDAने बाजी मारलेली आहे असं एकूण दिसतंय आणि आपण आता ओव्हरऑल बिहारचं चित्र तिकडचं, तर आता महाराष्ट्रातसुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। त्या पाठोपाठ मुंबई महानगरपालिकेच्या पण निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत। तर आता महाराष्ट्रात जसा मतचोरीचा मुद्दा होता तसा महाराष्ट्रात हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं पक्ष आणि चिन्ह यांचा मुद्दा होता। पण आता परिस्थिती अशी आहे की हे मुद्दे जर हे घेऊन हे विरोधक जर निवडणुकीला सामोरे गेले तर प्रश्न असा होईल की इथले जे ग्राउंड म्हणजे मुंबईकरांचे प्रश्न आहेत, इथल्या राज्यातले काही प्रश्न आहेत। आता अवकाळी पावसाने खूप मोठा फटका बसलेला आहे किंवा महापूर आले, पूर आले, त्याने शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तर शेतकऱ्यांना वेळेत मदत पोहोचते की नाही, त्याचबरोबर मुंबईतले जे प्रश्न आहेत तर ते नीट मार्गी लागतायत की नाही त्याच्याकडे यांनी लक्ष द्यायला पाहिजे। तर ते तसं होताना दिसत नाही आहे। जर ह्यांनी विरोधकांनी जर हे जे बेसिक प्रश्न आहेत ते जर घेऊन पुढे आंदोलनं केली नाही किंवा त्या प्रश्नाला जर न्याय दिला नाही तर इथेही बिहारचा ट्रेंड येऊ शकतो असं एकूण निकालाचे कल सांगतायत। तर मला असं वाटतं की जर महाराष्ट्राच्या निवडणुका लक्षात घेतल्या तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शिवाय हे जो आहे OBC आणि मराठा आंदोलनाचा एक प्रश्न आहे। तर हे मुद्दे कसे पुढच्या काळात हाताळले जातात त्याच्यावरच निवडणुकीची पुढची गणितं ठरणार आहेत असं एकूण मला वाटतं।